ध्येय अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण इयत्ता तिसरी या स्टँडर्डमध्ये व्याकरणातील वचन हा घटक अभ्यासणार आहोत। आता वचन कशाला म्हणतात, अगोदर वचनची व्याख्या बघूया की वचन म्हणजे काय, त्याचा अर्थ काय, त्याचे प्रकार किती, उदाहरणे आणि प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात हे पाहूया। वचन म्हणजे एखाद्या वस्तू, व्यक्ती किंवा गोष्टींची संख्या। म्हणजे एखादी जर वस्तू असेल तर मग ती वस्तू, समजा आता हा इथं वस्तू सांगितलेली आहे, उदाहरणार्थ इथं पेन आहे, मग हा पेन एकच आहे, म्हणजे ह्या पेनची संख्या किती झाली, एक, म्हणजेच त्या वस्तूंची काय झाली, संख्या सांगितलेली। संख्येवरून आपल्याला एक वचन आहे का अनेक वचन हे समजतं। मग त्यामध्ये वस्तू आल्या, व्यक्ती आल्या। मराठीमध्ये वचनाचे दोन मुख्य प्रकार आहेत। किती प्रकार आहेत, दोन। मग ती दोन प्रकार कोणकोणते आहेत, एक आहे एक वचन। मग एक वचन कशाला म्हणतात हे अगोदर आपण पाहूया। जेव्हा एखादी वस्तू एकच असते तेव्हा एक वचन वापरले जाते। बघा, जेव्हा ती वस्तू एक असते, मी आता उदाहरणार्थ दाखवलं की माझ्या हातामध्ये एक पेन आहे, म्हणजे वस्तू किती आहे, एक। एक असेल तर काय येणार, एक वचन। कोणतं वचन येणार, एक वचन। मग उदाहरणार्थ मुलगा, एकच मुलगा असेल तर मुलगा, कारण तो एकच आहे, मुलाची संख्या किती आहे, एक। पुस्तक एक असेल तर पुस्तक एकच। घर एकच असेल तर घर, त्याला काय म्हणतो आपण, घरच म्हणतो, कारण या घराची संख्या किती आहे, एक। पुस्तकाची एक आणि मुलगा देखील एक। आता अनेक वचन बघूया आपण की अनेक वचन मध्ये सांगितले काय की अनेक वचन म्हणजे काय, जेव्हा अनेक वस्तू एकत्र असतात तेव्हा अनेक वचन वापरले जातात। बघा, दोन्हीमध्ये फरक आहे। इथं एकच वस्तू सांगितली आणि इथं अनेक वस्तू एकत्र असतात तेव्हा अनेक वचन वापरले जाते। म्हणजे दोन्ही मधला फरक समजला। एक वस्तू असेल तर एक वचन, अनेक वस्तू एकत्र असतील तर अनेक वचन। आता अनेक वचनची उदाहरणे, मुले, एक असेल मुलगा, एकापेक्षा जास्त मुलं असतील तर मुले। एक पुस्तक असेल तर फक्त एकच पुस्तक, आणि एकापेक्षा जास्त पुस्तके असतील तर पुस्तके म्हणतो आपण त्याला। एकच घर असेल तर एक घर, पण एकापेक्षा जर जास्त घर असतील तर आपण त्या घराला काय म्हणतो की घरे, किती जास्त घरे आहेत असं म्हटलं जातं, बरोबर। पुढे बघूयात आपण की या आता आपण एक वचन अनेक वचन जे पाहिलेलं आहे त्या घटकावरती प्रश्न कशा विचारला जातो। पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी अनेक वचन असलेला शब्द कोणता। आता चार पर्याय दिलेले आहेत, पर्याय अगोदर वाचून घ्यायचे। मुलगा, मुलगी, मुले आणि घर। ह्या चार मध्ये मुलगा एकच आहे तर मुलगा आहे, म्हणजे तो काय झाला, एक वचन, कारण तिथे प्रश्न काय विचारलेला आहे, अनेक वचन। मुलगी, एकच मुलगी आहे, जास्त मुली आहेत का, जास्त, एकापेक्षा जर जास्त मुली असतील तर आपण तिथं काय म्हणतो, मुलगी म्हणतो का, नाही म्हणत, की भरपूर मुली आहेत। तिसरं आहे मुले, खूप मुले एकत्र जेव्हा येतात तेव्हा आपण खूप मुलगा आहे असं म्हणतो का, नाही, खूप मुले आहेत असं म्हणतो, म्हणून उत्तर येणार क, मुले। पुढचं आहे घर, घर येईल का, नाही, तिथं जर घरे असतील तर अनेक वचन मध्ये घरे येणार, पण इथं फक्त घर दिलेले, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 मुले हे बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न, पेन या शब्दाचे अनेक वचन काय होईल। अनेक वचन विचारले, पण कोणत्या शब्दाचे विचारले, पेन या शब्दाचं। मग पेन या शब्दाचं अनेक वचन कोणतं येईल, पेनला पेन येईल का, नाही येणार, कारण एकच पेन आहे का तिथं, नाही, कारण तिथं अनेक वचन विचारलेलं आहे। पेन, पेस आणि पेनाची येईल का, कारण ह्याला प्रत्यय लागले, नाही येणार। पेस काय ही वस्तू झाली का, पेनला आपण पेस म्हणतो का, नाही म्हणत, मग पेन, अनेक वचन काय येणार, ब, पेन। नेक्स्ट, टेबल या शब्दाचे अनेक वचन
काय होईल? बघा, पहिला आहे टेबल्स, टेबला, टेबल आणि टेबले. टेबल्स येईल का? स लावले तिथे, नाही येणार. टेबला नाहीच येणार. टेबल नाही येणार. टेबले, तिथं भरपूर टेबले पडलेले आहेत असं म्हणतो आपण, म्हणजे काय ना उत्तर टेबले. पुढचा प्रश्न आहे, फुल या शब्दाचे अनेक वचन काय होईल? पहिला आहे फुले, फुल, फुला, फुली. तर फुल या शब्दाचे अनेक वचन काय होईल? फुले होईल का? होणार, कारण इथं फक्त फुल विचारले आहे. कारण एकच जर असेल तर फुल येणार, पण आपल्याला प्रश्नांमध्ये अनेक वचन विचारले, म्हणजे आणि उत्तरामध्ये पर्यायामध्ये दिलेलं आहे. इथं काय दिलेलं आहे? फुल दिले का? नाही दिलं, फुले दिलेलं आहे, म्हणजे उत्तर हे बरोबर येणार आहे. दुसरं आहे फुल. बघा, इथंही फुल आहे, इथंही फुल आहे, म्हणजे हे काय अनेक वचन होणार नाही. पुढचं आहे फुला. आता फुलला कधी आपण फुला म्हटलेलं ऐकलं का? नाही, कारण फुलला फुलच म्हणतात, म्हणून फुला पण येणार नाही. आणि फुली, फुली म्हणतात का फुलाला? नाही म्हणत, म्हणजेच राहिलेला कुठला ऑप्शन आहे? अ. कोणतं? फुले, म्हणजे फुलचं अनेक वचन काय येणार? फुले. पुढचा प्रश्न घेऊया, रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा. पहिला आहे माझ्या डॅश डॅश खूप मित्र आहेत. मग उत्तर येणार, पर्याय अगोदर बघून घेऊया, मुलाला, मुलगी, मुले आणि मुली. आता माझ्या मुलाला खूप मित्र आहेत, वाक्य वाचायला छान वाटतं, त्याचा अर्थही येतो आणि योग्य आहे तिथं तो शब्द, म्हणून उत्तर येणार मुलाला. आता मुलगी हा शब्द तिथे ठेवून वाक्य वाचूया, माझ्या मुलगी खूप मित्र आहेत. होईल का अर्थ? नाही होणार, म्हणजे मुलगी हा शब्द तिथं येणार नाही. तिसरा ऑप्शन बघूया, मुले. तर माझ्या मुले खूप मित्र आहेत, असं होईल का? नाही होणार, म्हणजे हे पण ऑप्शन येणार नाही. आता मुली बघूया, माझ्या मुली खूप मित्र आहेत. आता माझ्या मुली खूप मित्र आहेत, बघा काही सुद्धा अर्थ निघत नाही, वाक्य व्यवस्थित वाटत नाही वाचताना सुद्धा, आणि त्याचा अर्थ येईल, म्हणून राहिलेलं कुठलं ऑप्शन आहे? मुलगा. मुलाला, माझ्या मुलाला खूप मित्र आहेत. पुढचा प्रश्न आहे, आज शाळेत डॅश येणार आहे. मग आज शाळेत कोण येणार आहे बरं? मुलगा, मुलगी, मुले, मुली. आता ह्यातलं बघायचंय, आज शाळेत मुलगा येणार आहेत. आपण बघा एक वचन अनेक वचन आताच पाहिले, मग मुलगा येणार आहे, इथं त लावलेले क्रियापद मध्ये. जर आहे असतं तर आज शाळेत मुलगा येणार आहे, इथपर्यंत ते वाक्य बरोबर वाटलं असतं, पण वाक्यामध्ये क्रियापदाला त म्हणजे आहे त हा शब्द लास्टला आहे, मग त्याच्यावरून हा मुलगा शब्द तर तिथे येणार नाही. दुसरं बघूया, आज शाळेत मुलगी येणार आहेत. बघा, मुलगी येणार आहेत म्हणतो का? मुलगी येणार, येणार हा शब्द मुलीसाठी आहे का? नाही. पुढचं बघू, मुले. आज शाळेत मुले येणार आहेत, बरोबर, म्हणजे आज शाळेत मुले येणार आहे. आता हे मुले जे ऑप्शन आहे ते बरोबर आहे. त्याच प्रकारे मुली, बघा आज शाळेत मुली येणार आहेत, म्हणजे मुलं आणि मुली ह्या दोन्हीपैकी कोणतंही तुम्ही लिहिलं तरी ते उत्तर बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न, माझ्या डॅश खूप छान डॅश आहे. बघा, माझ्या घड्याळ खूप छान घड्याळे आहेत. बघा, माझ्याकडे खूप छान घड्याळे आहेत, म्हणजे घड्याळ हे काय येणार? उत्तर येणार. पुढचं आहे, बाग डॅश भरलेली आहे. आता बाग मध्ये काय असतं? फुला, फुले का फुलांनी, ह्यातलं कुठलं येणार? बघा, बाग फुला भरलेली आहे. बाग फुला भरलेली आहे असं वाक्य असतं का कधी? नाही. पुढचं बघूया, बाग फुले भरलेली आहे. बघा, बागेमध्ये काय एकच फुलं असतं का? नाही, बागेत भरपूर झाडं असतात आणि त्या झाडांना भरपूर फुले असतात, म्हणून बाग फुले भरलेली आहे असं येईल का? नाही येणार. मग पुढचं पर्याय बघूया, फुलांनी. बघा, बाग फुलांनी भरलेली आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक थर्ड, फुलांनी भरलेली आहे. बाग कशाने भरलेली आहे? फुलांनी, म्हणजेच उत्तर काय येणार? फुलांनी. पुढचं आहे, दुकानदाराने मला डॅश दिले. बघा, दुकानदाराने आता काय दिलं? ऑप्शन बघूया, भेंट, भेटू,
भेटवस्तू. मग पहिला ऑप्शन ठेवून बघूया. दुकानदाराने मला भेंट दिले. बघा भेंट असतं का कधी? नाही, म्हणजे हे ऑप्शन येणार नाही. दुकानदाराने मला भेटू दिले. दुकानदाराने मला भेटू दिले नाही येणार. दुकानदाराला मी भेटलो असं येईल, म्हणजे इथे क्रियापद जर बदलला तर भेटलो येणार ते शब्द, पण इथे तर भेटू दिले म्हणजे भेटू हा शब्द येणार नाही. आता राहिलेला ऑप्शन आहे भेट वस्तू. दुकानदाराने मला भेटवस्तू दिली, म्हणजेच उत्तर काय येणार? भेट वस्तू. पुढचं आहे आता आतापर्यंत आपण वचन म्हणजे काय, वचनाचे प्रकार किती आणि त्याची उदाहरणे कोणती हे अभ्यास केला आणि त्यावर आधारित प्रश्न पण पाहिलेले आहेत की कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात. आता आपण स्वाध्याय बघणार आहे की तुम्हाला काही प्रश्न दिलेले आहेत तिथं, या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सोडवायची आहेत. पहिला आहे वचन म्हणजे काय, त्याची व्याख्या लिहायची. जसं तुम्हाला येतं तसं तुम्ही लिहू शकता. त्याचे किती प्रकार आहेत, वचनाचे किती प्रकार आहेत? 2. ते दोन्ही प्रकार लिहायचे. एक वचन आणि अनेक वचन यातील फरक स्पष्ट करा. आता एक वचन आणि अनेक वचन याच्यामध्ये फरक काय वेगळे बरे एक वचन मध्ये आणि अनेक वचन मध्ये, हा फरक इथं दाखवायचा आपल्याला. मग एक वचनची व्याख्या लिहू शकता, अनेक वचनची व्याख्या लिहू शकता, एक वचन मध्ये उदाहरण देऊ शकता, अनेक वचन मध्ये पण उदाहरण देऊ शकता. मग 2, 3, 4 असे उदाहरणं दिले की ते अजून छान उत्तर दिसतं. मग एक वचन झालं, अनेक वचन झालं, आणि ह्या दोन्ही मधला फरक दाखवून द्यायचा आपल्याला. पुढचा प्रश्न आहे तुमच्या परिसरातील 5 वस्तूंची नावे लिहा. बघा परिसर म्हणजे सभोवताली जे काही वस्तू दिसतात त्या वस्तूंची आपल्याला काय लिहायची? नावे. पण किती लिहायची? 5. म्हणजे 5 हा शब्द काय झाला? अनेक वचन झाला की नाही? एक असेल तर एक वचन. 5 वस्तूंची नावं लिहायला सांगितली आणि त्यांची एक वचन व अनेक वचन अशी रूपे सांगायची. म्हणजे त्या वस्तूंची नावं लिहिल्यानंतर मग एक वचन आहे का अनेक वचन आहे? एक वचन असेल तर एक वचनच्याच इथे ते वस्तू लिहिणार, त्यांची नावं लिहिणार. अनेक वचन असतील तर अनेक वचनच्या कॉलम मध्ये आपण ती नावं लिहिणार. अशा प्रकारे हे 4 प्रश्न स्वाध्याय म्हणून तुम्हाला दिलेले आहेत, ते व्यवस्थित सोडवायचं. ज्याला हा टॉपिक समजला असेल त्यांना ही 4ही प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित समजतील. थँक्यू.